हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवखाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 86 आहे। अधर्मद्रव्याचं वर्णन सांगतायत। जहवदी धम्मदौवं तहतं जाणेह दौवमधमखं ठिदिकिरियाजुत्ताणं कारणभूतं तु पुढवीव। स्थितिक्रियेने युक्त असणाऱ्यांसाठी म्हणजे कोण, जीव आणि पुद्गलांसाठी जसं धर्मद्रव्य सहाय्यक आहे, ते गतीमध्ये सहाय्यक आहे, पण ते जसं उदासीन सहाय्यक आहे त्याचप्रमाणे अधर्म नावाचं द्रव्य हे शिष्य तू जाण, ज्याप्रमाणे की पृथ्वी हे स्थितिक्रियेला कारणभूत आहे असा अर्थ सांगितला होता। म्हणजे जसं धर्मद्रव्य उदासीन रूपाने गतीला हेतू आहे जीव पुद्गलांच्या, किंवा जे कोणी गमनाला हलण्यासाठी जे उद्युक्त आहेत अशा त्या सगळ्यांसाठी मदत करणारं धर्मद्रव्य आहे, तसंच जे कोणी स्थिर राहण्यासाठी उद्युक्त आहेत त्यांच्यासाठी अधर्मद्रव्य सहाय्यक आहे हे सांगितलं। तर मला काय सांगायचं होतं की तुम्ही आता प्रश्न विचारला तसं जे अकृत्रिम चैत्यालय वगैरे आहेत, अकृत्रिम रचना आहेत, मेरू पर्वत किंवा तुमच्या असंख्य द्वीप समुद्र, जे की कधीच त्याच्यामध्ये फेरफार होणार नाही, मग त्यांचं काय म्हणायचं? त्यांना धर्म अधर्मद्रव्याचं सहकार्य आहे की नाही? कसं परिणाम तर चालूच आहे की त्यामुळे निमित्त आहेच की धर्मद्रव्य अधर्म। म्हणजे ते हल्लेले दिसत नाहीत, मग ते गतिपूर्व कुठं स्थिर झाले, मग त्यांच्यासाठी अधर्मद्रव्यांनी कुठं काय कार्य केलं, मदत केली? परमाणू मध्ये हलनचलन चाललंय ना। म्हणजे सांगायचंय प्रत्येक पुद्गल परमाणूचं हलनचलन चाललंय, जाणं येणं। बरोबर आहे। म्हणजे तेच की आपल्याला ती रचना दिसली, ते हलनचलन दिसलं नाही म्हणून त्यामध्ये नाही आहे अशी सिद्धी होत नाही, आहे त्याच्यामध्ये जे काय परिणमन चालू आहे ना, आवागमन सगळं, तर त्याच्यामध्ये कोण ना कोण निमित्त आहेच, मग ते आहे धर्मद्रव्य हलनचलनासाठी निमित्त। आणि स्थिर राहण्यासाठी काही परमाणू येऊन स्थिर झाले, जसं तुम्ही म्हणता ना स्कंद झाला तयार, का झाला हो? 2 अधिक परमाणू त्या गुणवाल्या परमाणूंचा बंध झाला तर तो स्कंद होतो। स्कंद झाल्यावर स्थिर झालाय का नाही तो त्या स्कंदामध्ये, काही काळ का असे ना, एक समय म्हणा, एक काय तुमचं वेळ म्हणा, तेवढ्यासाठी जो स्थिर झाला त्या स्कंद रूपाने, त्याला थांबायला कोणी मदत केली? आणि जेव्हा तो बदलला त्याचे अविभाग प्रतिच्छेद आणि त्यातून तो बाहेर पडला, तर त्याचं गमन झालं बाहेर, तर त्याला कोणी मदत केली? म्हणजे आहे, आपण शेवटी सांगितलं ना, सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये कशा उल्लेखित करून सांगणार, सामान्य सांगितलं त्याच्यावरून आपण लावून घेऊन समजू शकतो। म्हणजे सगळ्या कृत्रिम जिनवारी कुठं आपल्याकडे उपलब्ध आहे, समजा एखादेच कथन असेल कशात मेबी, पण आपल्याकडे जेवढं उपलब्ध आहे ते थोडंच आहे ना। नाही, आणि आहे ना, हे जिनवाणीच्या विरोधी नाहीये जे सांगितलं गेलं ते। त्यामुळं जीव आणि पुद्गल मग त्यामध्ये भेद करून सांगितले असते, काही पुद्गलांना सहकारी आहे, काही जीवांना सहकारी आहे, सिद्धांना नाही आहे, असं काहीतरी आला असता उल्लेख। पण सामान्य सांगितलं गेलं की जीव पुद्गलांच्या गमनामध्ये धर्मद्रव्य मदत करते आणि स्थितीमध्ये अधर्मद्रव्य मदत करते। मग आता जयश्री काकींनी सांगितलं की प्रेत आहे, प्रेताचं कुठं काय हलनचलन आहे का गमन आहे हो, मग त्याला कुठलं द्रव्य सहकारी आहे? स्वतः तर ते गमन करत नाही, मग दुसरे खांद्यावर ठेवून नेते ती गमन दुसऱ्यांचा खांदा हल्ला वाळू ते हालत नसते तरी त्यांना पाठीत भरून नेतोय, हवेच्या द्वारे जातोय, हायच नाही। म्हणजे इतर करण्याची क्षमता ज्यांच्या स्वतःत आहे त्याला चित्त लावायचं, त्यांच्या क्षमता नाही थांबवायचं। तेच सांगितलं म्हणून की ज्यांच्यात शक्ती आहे ना, क्रियावती शक्ती, तर त्यांच्या ठिकाणी क्रिया होणार, नाही होणार तरी सुद्धा शक्ती ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्रियाच होते ना। मग
ते पुद्गलाची गमन झालं, जीवाचं गमन कुठं झालं, मेला ना तो जीव तिथनं, त्यातनं गेला ना, मग गेला तिथं पण हा, जेव्हा गेला तिथं मदत केलं धर्मद्रव्यांनी, ज्या गतीत ज्या शरीरात जाऊन उत्पन्न झाला तिथं स्थिर झालं, ते झालं धर्मद्रव्याचं कार्य. म्हणजे आहे त्याचं सिद्धी होते. अनेक अशा गोष्टी असतील की जिथं तुम्हाला दिसणार नाही. जसं मी पण थोडंसं चिंतन काय केलं होतं तेच हे सांगत होते मी. मेरू पर्वत म्हणा किंवा आता देवांची विमानं कशी येतो, स्थिर आहेत का, स्थिर आहेत. नारकीची बिळं स्थिर आहेत का, अस्थिर आहेत. तुमची घरं जाऊ देत, मेरू पर्वतासारखेच सगळे स्थिर आहेत, त्यांच्या त्यांच्या जागी स्थित आहेत. ते कुठं गमनागमन करत नाहीत. विमान म्हणता ना तुम्ही, देवलोकांचं विमान, जे की तिथं त्यांचं महाल आहे स्थिर, काय म्हणायचं ते, इंद्राचं जिथं राहण्याचा निवास आहे ना, ते विमान स्थिर आहेत. ते त्या विमानासकट नाही जात, अन्य देवांना बोलवतात आणि त्यांना वाहन बनवून ते गमन करतात, है ना. त्यामुळं ते गमन करण्यासाठी मदत करणारे आहेत ते धर्मद्रव्य आहे तिथं. आणि मग ती अन्य देव जे काय ऐरावत हातीचं रूप घेतलं किंवा काय विमानाचं रूप घेतलं वगैरे असं त्या रूपामध्ये दिसेल गमनागमन. पण त्यांची स्थानं जैसे सौधर्म इंद्राचं विमान, ईशान इंद्राचं विमान, हे सगळं स्थिर आहेत ना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी. मग ते सगळी अकृत्रिम रचना आहे, त्याला कोणी बनवलेलं असं नाही आहे. मग त्यांच्यामध्ये पण जे काय चालू आहे ना आवागमन वगैरे, तर ते सुद्धा धर्मद्रव्याच्या निमित्तात, आणि त्यांची जी स्थिती आहे ती अधर्मद्रव्याच्या निमित्तात. तर अधर्मद्रव्याच्या विषयी थोडंसं समजून घेत असताना, द्रव्यक्षेत्र काल भावापेक्षेने अधर्मद्रव्य सांगा कसं आहे. द्रव्यापेक्षेने अधर्मद्रव्य काय म्हणायचं, जड आहे, अचेतन आहे, सगळं घेतलं त्यामध्ये, अस्पर्श रस गंध हे सगळं त्याचा स्वभाव आहे. पुढं द्रव्य क्षेत्रापेक्षेने असंख्यात प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी आहे, हा, संख्यापेक्षेने एक आहे. द्रव्य क्षेत्र कालापेक्षेने अधर्मद्रव्य हे ते पण अकृत्रिम आहे, कोणाच्याद्वारे रचना केलेली नाही आहे अधर्मद्रव्याची. त्यामुळे ते कसं आहे, अनादि अनिधन आहे, स्वयंभू आहे. आणि काल भावापेक्षेने गती घेतो तो हा भाव घ्यायचा ना, धर्म नाही अधर्मद्रव्य. हा, तर त्याचं जे काय परिणमन आहे म्हणा त्याच्यामधलं ते त्याचा भाव. मग आता तुम्ही स्थितीरूपाने जे काय ते मदत करतं किंवा त्याचे जे काय परिणमन चालू आहे सामान्य गुणांचं, विशेष गुणांचं, त्याच्यामध्ये होणारे सगळे अविभाग प्रतिच्छेद हे त्याचं परिणमन दाखवत आहे. तर ते भावापेक्षेने सुद्धा अधर्मद्रव्याचं अस्तित्व आहे. हे पुढच्या गाथेमध्ये घेणार आहेत आता 87 गाथेमध्ये, की धर्म अधर्मद्रव्य कशावरून आहेत हे सिद्ध करणार, जर तिथं ते अमूर्तिक आहेत, दिसत नाहीत तर. काय म्हणलं निखिल ते मी नाही ऐकले. हा, नाही भावच स्थिती येते. भाव समजला तुम्हाला मग. तसंच सांगितलं, जसं आता तुम्ही बिल्डिंग सांगितलं तसंच अनेक पर्वत म्हणा, अनेक मोठे मोठे वृक्ष जे आहेत, अनेक वर्षापर्यंत ते स्थिर असतात एका ठिकाणी. मग त्यांच्यामध्ये कोण आहे व सहकारी, त्यांच्यात हलनचलन दिसत नाही, कुठं ते जात नाहीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आवागमन चालू आहे. त्यांचे जे काय पाने फांद्या वगैरे हलतात, झाड सुद्धा हललं एखाद्या वेळेस, तिथं धर्मद्रव्याचं सहकार्य. आणि स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्याचं सहकार्य. काय म्हणते प्रतिभा? प्रीती भाभी काय बोलायचंय का? तर मला काय सांग, अधर्मद्रव्य की नाही जे स्थिर राहण्यास मदत करते, तसं द्रव्याचं सत्रूपाने राहणं हे मदत करत, म्हणजे सत्रूपाने राहणं ही स्थितीच आहे ना त्या द्रव्याची. सत म्हणजे शाश्वत राहणं, स्थिती म्हणजे स्थिर राहणं. वेगवेगळे धर्म आहेत.
अस्तित्व हे धर्म वेगळा. सत हे अस्तित्व दाखवतंय. अस्तित्व धर्म प्रत्येकाचा आपापला आहे ना. नाही म्हणजे स्थिती त्याच्यावरून होत आहे असं नाही. स्थिती इन द सेन्स स्थिर, त्याच्यामध्ये गमनागमन नाही आहे या अपेक्षेने स्थिती म्हणलं. स्थिती म्हणजे त्याचं अस्तित्व नाही सांगायचंय. म्हणजे अधर्मद्रव्याचं कार्य आहे स्थिर राहण्यासाठी मदत करायचं, ते स्थिर राहण्यासाठी मदत करते, न की शाश्वत राहण्यासाठी. काय कळलं? अस्तित्व म्हणजे त्याची स्वतःची सत्ता निर्माण होणे नाही. म्हणजे काळ सांगितलं. स्थिती म्हणजे जेव्हा सत सांगताय त्यावेळेस तर काळाची अपेक्षा आली. अनादि अनंत आहे. मग जीव सुद्धा अनादि अनंत आहे. जीवाच्या अस्तित्वामध्ये अधर्मद्रव्य मदत करत नाहीये. काय म्हणले जयश्री काकी? कळलं का त्यांना काय म्हणायचंय? स्थिती म्हणजे सत असं त्यांना विचारायचं प्रश्न. तर धर्मद्रव्य सत साठी नाही मदत करत आहे. कोण मदत करत आहे सत राहायला तुम्हाला? आपला आपला धर्म आहे, तो स्वभाव आहे. त्यामुळे तिथं अन्य कोणी सहकारी नाही. स्वभावाला कोणाची अपेक्षा नसते. स्वभाव सत रूपाने राहणं म्हणजे स्थिती रूपाने राहणं झालं ना ते सुद्धा नाही हो. तेच तर सांगतेय ना. सत म्हणजे काय, स्थिती म्हणजे काय? स्थिती म्हणजे कालाची अपेक्षा आहे. स्थिर राहते ना द्रव्य, किंवा जसं आहे तसं राहतंय ना. मग जसं आहे तसं राहणं हे अधर्मद्रव्याचं कार्य आहे का? अधर्मद्रव्याचं कार्य काय सांगा मला तुम्हीच. मध्ये स्वयंनिर्मित आहे हे सांगायचे. त्याच्यात आणि ते स्वयंनिर्मित आहे, त्याला उत्पन्न करणारा कोण नाही आणि नष्ट करणारा कोण नाही. बरोबर. आणि स्थिती म्हणजे काय? स्थितीमध्ये त्याचा काळ घेतला नाही हो. स्थिती म्हणजे स्थिती, आम्हाला अधर्मद्रव्याची चर्चा चालली आहे ना, मग त्याच्यामध्ये स्थिती कुठली आली? तिथली स्थिती वेगळी घ्या. आणि इथली स्थिती म्हणजे गमनपूर्वक स्थिर राहण्यासाठी मदत करणारं ते अधर्मद्रव्य आहे. त्याच्या अपेक्षेने चर्चा येतं. मग कुठलंही द्रव्य आहे ते त्याची स्थिती आहेच की. तुमच्या अपेक्षेने जे सत म्हणताय ना तुम्ही, प्रत्येक द्रव्य सत आहे, मग त्याच्यामध्ये काय मदत करणारं अधर्मद्रव्य आहे का? म्हणजे सत्ता ना, द्रव्याची सत्ता सिद्धच आहे. स्वभावानुसार आहे. बरोबर. त्याच्यासाठी अधर्मद्रव्य सहाय्यक नाहीये हे सांगायचंय मला. कुठे गेला प्रीतीबेन? बरोबर आहे का? निशंक आहे. थोडस अजून जरा क्लॅरिटी नाही. मला प्रश्न नीट विचारा, परत सांगते तुम्हाला. नाही नाही त्याचं नाही, त्यांना सत सांगायचं. स्थितीचं म्हणलं तेच की सतला त्यांनी स्थिती म्हणतायत हो. मग ते सतच्या स्थितीचं कारण अधर्मद्रव्य नाही आहे. सतला तुम्ही काय डिफाईन करणार हो? उत्पाद वे द्रव्य उत्तम सत. मग जिथं उत्पाद वे ध्रुव आहे तिथं सत आहे. असं नाहीये की गमन आहे आणि स्थिती आहे तिथं सत आहे, अशी विवक्षा नाहीये. म्हणून धर्म अधर्मद्रव्याचं कार्य काय आहे त्याच्या अपेक्षेने स्थिती सांगायला लागले, न की अनेक काळापर्यंत स्थिती सतरूप राहणे. जसं आता तुमचा जीव आहे, जीव सत आहे, मग तुमच्या या पर्यायात पण सत आहे आणि कुठल्या देवगतीत गेला तर तिथं पण सत आहे. मग तिथं सतरूपाने राहणं हे त्याचं कार्य आहे. तिथं गमन असू दे नाही तर नसू दे, सतरूप आहेच ना तो जीव. त्यामुळं सत्ता वेगळी आणि जी अधर्मद्रव्याची स्थिती सांगायची, म्हणजे स्थिर राहणं सांगायचं, ते वेगळं कार्य. क्रियावती शक्तीच्या अपेक्षेने तिथं कार्य आहे. एका शब्दाचे अर्थ असतात ना, तसं तिथला अर्थ वेगळा आणि इथला अर्थ वेगळा. बरोबर. क्षेत्रापासून क्षेत्रांतर होण्यासाठी मग जसं धर्मद्रव्य आहे, किंवा क्षेत्रापासून क्षेत्रांतर न होण्यासाठी अधर्मद्रव्य आहे, एवढंच फक्त कार्य आहे का? बरोबर आहे की. स्थिर राहण्यासाठी अधर्मद्रव्याचं, क्षेत्रांतराचा पण संबंध नाही. म्हणून तर आपण दोन प्रकारच्या स्थिती दाखवल्या काल, सूक्ष्म स्थिती आणि स्थूल स्थिती. दोन गमन सांगितले, सूक्ष्म गमन आणि स्थूल गमन. जे क्षेत्रांतरामध्ये गमन दिसतंय ते स्थूल आहे, किंवा जाऊन येऊन थांबलं हे दिसतंय हे स्थूल स्थिती आहे. सूक्ष्म म्हणजे तुमच्या नकळत सुद्धा सगळं जे होतंय ना, न समजता, असं ते सूक्ष्म स्थिती पण आहे तिथं.
जसं आता परमाणूची म्हणा, किंवा आता स्थिर असणारं पर्वत आहे त्याच्यामध्ये पण जे काय आवागमन चाललंय आणि स्थिर राहतंय त्याच्यामध्ये सूक्ष्म स्थिती आहे. किंवा काल त्यांनी सांगितलं काय, गाडी वळवतोय किंवा चालताना आपण वळण घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक सेकंड, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणा, तुम्हाला स्थिर राहावं लागतं बदलण्यासाठी, तुमचं डायरेक्शन बदलण्यासाठी. त्यामुळं ते सुद्धा एक प्रकारचं स्थिती आहे, मग त्याला सूक्ष्म स्थिती म्हणलं. मग या सगळ्यामध्ये मदत करणारं अधर्मद्रव्य आहे. काय म्हणतात? नवी साडी आणलेली आहे 20 वर्षापूर्वी, उघडलीच नाही आणि 20 वर्षानंतर काढली तर ती चिरलेली असते किंवा तुकडे होते तिचे किंवा होल पडते. मग हे सूक्ष्म परिणमन आहे ना. परिणमन आहे ते कालद्रव्याचं कार्य. कालद्रव्याचं पण झालं आणि तिथं कालद्रव्याचं नाही आपल्यात चाललेलं आहे ना परिणमन. म्हणजे परिणमन झालं हे कालद्रव्याचं कार्य सांगणार आपण. जे काय त्याच्यामध्ये परमाणूंचं आवागमन झालं ते आले गेले स्थित राहिले, ह्याच्यामध्ये धर्माधर्मद्रव्याचं कार्य. ठीक आहे, वाचू मी इथलं आता. कोणाची काय शंका आहे का अजून? काल काय सांगितलं होतं? अधर्मद्रव्य समजून काय फायदा आपल्याला? कर्तृत्वाचा भाव नष्ट होतो. जे की मी कोणाला तरी थांबवलं, मी थांबवणारा, हे सगळे भाव संपले. कारण थांबवणं हे कार्य तर इवन त्या अधर्मद्रव्याचं असताना सुद्धा ते कर्तृत्व घेत नाही, कारण ते निमित्त मात्र असते, उदासीन आहे. मग तसं मी तर कोणाला थांबवू शकतो, माझ्यामध्ये तर तो गुण नाहीच आहे. त्यामुळं मी इतरांना कोणाला थांबवणारा नाही. त्याचं उपादान आहे आणि निमित्त रूपाने अधर्मद्रव्य तिथं आहे. मी तिथं फक्त मला पण निमित्तात घाला, उपचरित सद्भूत व्यवहारण्याने, पण मी कोणाचा थांबवणारा नाही. त्याची शक्ती असेल, त्याची योग्यता असेल तर थांबणार, अन्यथा त्याला नाही थांबायचं असेल तर मग तिथं आपला अहंकार गळून पडतो. मी एवढं सांगितलं तरी नाही थांबला, म्हणजे कोण मदत केली होती? तर धर्मद्रव्याने केली न्यायला. मग थांबवण्यासाठी अधर्मद्रव्याने केली हे नाही स्वीकारत, म्हणून त्याचं कार्य त्याला स्वतंत्रतेने करू द्या. धर्मद्रव्याचं कार्य ते करणार आहे, अधर्मद्रव्याचं करणार आहे. आपण स्वतः सगळ्यांचे कार्य करायला जाऊ नकात. आपली निर्विकल्पता नष्ट होते. अकर्ता स्वभाव समजला तर अपेक्षा पण, दुसऱ्याकडून अपेक्षा पण संपून जाते. बरोबर. मी कोणाचा करता नाही, कोणाला चालवणारा नेणारा नाही किंवा कोणाला थांबवणारा नाही, हे समजलं तर आपला अहंकार गळून पडतो, अपेक्षा गळून पडतात. हे समजले तर खोटा कर्तृत्वाचा अहंकार सहज संपून जाईल. अधर्मद्रव्य थांबण्यास निमित्त मात्र आहे, मी नाही. तर मी थांबवले हे खोटे भाव सहजच संपले. मी शरीरास थांबवितो किंवा शरीर मला थांबविते. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे पण भाव आहेत. या भावामध्ये तुम्हाला कोणी थांबवलंय हो? थांबवणारा कोण? आपल्या योग्यतेनेच थांबलंय, दुसरं कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे सांगायचंय इथं काही शरीराने मला अडकवून ठेवलंय असं नाही. तुमचं आयुकर्म आहे तर शरीर कसंही असू देत, भले तिथं ते व्यंग असू देत, हातपाय कट झालेले असू देत, काय शरीरात असाध्य भयंकर रोग असू देत, आयु नाही संपली आहे ना तर इथंच थांबणार आहे तुम्ही. मग ते आयुकर्माने थांबवलं म्हणा. अधर्मद्रव्याचं कार्य आहे ते थांबायसाठी मदत करतं, पण शरीराने थांबवलं हे म्हणणं चुकीचं आहे. शरीर थांबवणारं नाही किंवा मी शरीराला थांबवणारा नाही. खूप चांगलं अनुकूल शरीर आहे, निरोगी आहे, धर्मसाधना करतोय, आता वाटलं की हे शरीर टिकावं. किती दिवस टिकणार हो? म्हणजे शरीर तुम्हाला थांबवत नाही, तुम्ही शरीराला थांबवू शकत नाही. जे त्याचं परिणमन जेव्हा होणार आहे तेव्हा होणार. कर्म सुद्धा निमित्तच झालं ना. निमित्तच म्हणा की. कर्म आहे म्हणजे वेगळं द्रव्य आहे. बरोबर. भाव आयु आहे त्यात तुमचे परिणाम, त्याच्या अनुसार जे काय पूर्वभावात केलेले दीर्घायू होण्यायोग्य तुम्ही काय केलेले विशुद्ध परिणाम, पुण्य कार्य जे काय असेल, शुभ भाव, ह्याच्या निमित्तात दीर्घायू मिळते. मी शरीरास थांबवतो किंवा शरीर मला थांबविते ही खोटी मान्यता सहजच नष्ट होते. हे सत्य आहे. संपूर्ण जीवनात पदोपदी आनंदोत्सव साजरा करू शकायला पाहिजे. पण अधर्मद्रव्य गमनपूर्वक स्थित राहते का?
आता अधर्मद्रव्यालाच पकडलं त्यांनी. काय अधर्मद्रव्य गमनपूर्वक स्थिर राहते का? हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण अधर्मद्रव्य तर अनादि अनंत स्थिरच आहे. अधर्मद्रव्याचे लक्षण उत्पादवे ध्रुव किंवा बहुप्रदेशी किंवा, म्हणजे एवढं समजलं काय सांगितलं? अधर्मद्रव्यामध्ये क्रियावती शक्ती नाही, ते तर अनादि अनंत स्थिरच आहे. त्याच्यामध्ये काय गमनपूर्वक स्थिती नाही आहे, ते फक्त स्थितीला मदत करते. लोक उत्पादन आहे की नाही, त्यांनी पुढे दोष सांगाले, तिन्ही दोष ते लावायचे. फक्त मला हे मागचं प्रकरण संपवायचं होतं की अधर्मद्रव्य अनादि अनंत स्थिरच आहे, त्याच्यामध्ये काय गमनागमन पूर्वक स्थिती नाहीये. त्यामुळे त्यात न धर्मद्रव्याचं सहकार्य आहे, न स्वतः अधर्मद्रव्य इतरांना कोणाला सहकार्य करते या चार द्रव्यांना, कारण त्यांच्यामध्ये ते तर अनादि अनंत स्थिर आहेत. मग सांगितलं की आता 3 दोषांनी रहित आहे हे सिद्ध करतायत. अधर्मद्रव्याचं लक्षण जे तुम्ही करताय, हे घेतलं होतं ना की काल आपण अधर्मद्रव्यच थांबायमध्ये कुठल्याही जीवपुद्गलाच्या थांबण्यामध्ये निमित्त आहे. जीवाचे भाव निमित्त नाहीत. जर निमित्त मानलं तर अधर्मद्रव्याचा लोप होईल असं त्यांनी काल सांगितलं होतं, आठवत आहे? मग का असं? कारण कुठं भाव केले मी की मला इथं थांबायचं आहे किंवा मोक्षामध्ये जाऊन थांबायचं आहे, हे भाव केले पण तसं कार्य दिसत नाही. किंवा या भवात मला थांबायचं आहे, अजून मरायचं नाही आहे, पुढच्या भवात जायचं नाही आहे, किंवा कुठं गेला क्षेत्रावर दर्शनाला तिथंच मला थांबायचं आहे. भाव केले की नाही हो तुम्ही, पण कार्य झालं का? मग भाव असताना कार्य अधर्मद्रव्याचं म्हणजे काय म्हणायचं, भाव असताना स्थिती होईल असं नाही, आणि इवन भाव नसताना पण स्थिती झालेली दिसते. इथं का थांबलंय सांगा येऊन? इथं अकलूज मध्ये का आलो, इथं का थांबलो? म्हणजे कुठं कसे भाव असतील तसं परिणमन व्हायला पाहिजे. भाव आहेत ना ते, पूर्वी केलेले भाव आहेत ना असं म्हणा. म्हणजे नाही, आता मला ते भाव नाही आहेत थांबायचे, आणि मग म्हणून तिथं तरी पण थांबलोय हे दिसतंय. तर स्थिती, माझे परिणाम हे त्या स्थितीला कारण आहेत असं नाही, हे मला सांगायचंय. आणि इवन ज्याला कोणाला भाव आहेत पण तरी सुद्धा गमन झालेलं किंवा इथं दुसरीकडे गेलेलं दिसतंय. अनेक लोक इथे येतात, माताजींच्या सहवासात राहतात, म्हणतात की इथे आल्यावर बरं वाटतंय, राहावं वाटतंय. मग भाव असताना का नाही स्थिती झाली हो? म्हणजे भाव हे मूळ कारण नाहीये हे सांगायचंय मला. जे काय गमनागमन होते किंवा स्थिती होते ते धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्याच्या निमित्तात दिसून येते. भाव हे त्याचं कारण नाहीये, सर्वथा लावता येत नाही. अजून पण काय सांगितलं, जीव आणि पुद्गलाच्या स्थितीमध्ये अधर्मद्रव्य मदत करते. मग पुद्गल काय भाव करतो? जर भाव हेच कारण म्हणला तर पुद्गलात पण दिसायला पाहिजे. मग तसं पुद्गलाने भाव केले आणि मग त्याची स्थिती झाली. नाही, पुद्गलात तसं काय नाही ना. त्यांनी भाव कुठं केले, मला इथं थांबायचंय नाही थांबायचंय. त्यामुळं भाव हे कारण नाहीये हे सिद्ध करून सांगतायत. म्हणून तिथं कोणीतरी सहाय्यक निमित्त बहिरंगामध्ये आहे हे माना. भाव म्हणजे योग्यताच घ्यायची, त्याची योग्यता आली की कोणातरी भाव वाढायचं. ते कोणाला पुद्गलाला कुठं भाव झाले नाही ना, मग त्याची भाव नाही म्हणजे त्याची योग्यता आली. बरोबर, त्याची योग्यता असताना त्याचं गमन होणार, स्थिती होणार, हे त्याच्या योग्यतेने. पण कोणी त्याला त्याचे स्वतःचे भाव आहेत म्हणून त्यांनी थांबला आणि म्हणून गेला असं तर नाही. तर आता जे काही लक्षण केलं अधर्मद्रव्य हे जीव पुद्गलाच्या स्थितीमध्ये आपल्याला त्याचं चांगलं करायचं, त्याचं चांगलं प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे होत असतात. आपण कोणी दुसरे चांगलं वाईट करत नाही. बरोबर, विकल्प सोडून द्यायची, मला त्याचं चांगलं करायचंय, मला त्याला सांगायचंय. ऐकलं का? मला कोणाचं परिणमन करायचंय असे भाव करू नका, तुम्ही काय करू शकत नाही. तसं कोणाला इथं आणायचंय, न्यायचंय, थांबवायचंय, हे पण भाव नको. कोणीतरी येऊन इथं थांबावं, हे तुम्ही भाव केला म्हणून किती अधर्मद्रव्याने कार्य करणार हो? त्याला आणून इथं ठेवणार का? तुम्हाला ज्याला इथं पाहिजे असे भाव करताय.
असं पण दिसून येणार नाही. अधर्मद्रव्य उदासीन निमित्त आहे म्हणून कोणाच्या परिणमनाचं म्हणून काल मी विशेषण घेतलं. सिद्ध कशी आहेत? परपरिणती मुक्तम म्हणजे काय हो? परपरिणतीने रहित आहेत. कोणाची परिणती करायची आहे, झाली आहे, अशी व्हावी कसलेच नाही, किंवा कोणाच्या परिणतीने ह्यांना काय अडथळा काहीच नाही आहे. म्हणून त्या 3 लोकांचं परिणमन जरी चालू आहे तरी सुद्धा सिद्ध प्रभू कसे आहेत? अस्पर्शी अप्रभावी आहेत. म्हणून तिथं परपरिणतीने रहित आहे हे जाणा. जे काय ज्याची परिणती जशी होणार आहे तशी होणार आहे, त्याच्यामध्ये मी करता नाही. बरोबर आहे. बरोबर, तेच घेतलं होतं काल आम्ही. मैं शुद्ध बुद्ध विरुद्ध एक पर परिणति से अप्रभावी हूँ, आत्मानुभूति से प्राप्त तत्व में ज्ञानानंद स्वभावी हूँ. अप्रभावी कसं आहे? प्रभावी तर होते आपण. आपला उपकार केलं, कुठं काय दिलं केलं की प्रभावी होतं ना आपण. बरोबर. अप्रभावी कसं म्हणायचं गावाला येत नव्हतं. त्यावेळेस लक्षण जीवाकडे नव्हतं ना. बरोबर. जोपर्यंत पराकडे दृष्टी आहे, त्याच्याकडनं अपेक्षा आहे, तोपर्यंत प्रभावित होणार. जेव्हा निरपेक्ष राहणार, जेव्हा सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलणार, त्यावेळेस अप्रभावी होऊ शकतो. जसं रस्त्यावरच्या माणसाबद्दल किती प्रभाव आहे हो तुम्हाला. जो अजाण आहे, अज्ञान आहे आपल्यापासून, त्याचा काय आपला परिचय नाही आहे, त्याच्याविषयी किती तुम्हाला राग, किती द्वेष, किती अपेक्षा. तिथं जसं त्यांनी काय केलं तरी सुद्धा अप्रभावी आपण. तसं सांगितलं परिजनांपासून किंवा जे परिचित जीव आहेत जवळपास तुमच्या संयोगामध्ये, त्यांच्यापासून सुद्धा अप्रभावी राहा. जे काय परिणमन पुद्गलाचं चालू आहे आपल्या संयोगातल्या, त्याच्यापासून सुद्धा अप्रभावी राहा. तर तिथं सिद्ध दशा प्रगट होणार हे सांगतायत. कारण सिद्धांचा स्वभाव असा आहे. बरोबर. स्वभावाला विषय करून जाणणार तरच अप्रभावी राहू शकतो. जसं की मुनिराजांना काय फरक पडत नाही त्या दुनियामध्ये, काय पूर येऊ दे, आग लागू दे किंवा कोणाची हानी होऊ दे. काल मी एक छान घटना वाचली, पण आता टाइम नाही, नंतर संध्याकाळी दाखवते, सांगते. त्याच्यामध्ये पण त्यांनी मुनिराज कसं प्रभावित राहिले हे सांगितलं होतं. ठीक आहे. मला हे काय सांगायचं होतं, अधर्मद्रव्याचं लक्षण जे केलं आपण, स्थिती हेतुत्वामध्ये अधर्मद्रव्य सहकारी आहे, हे लक्षण निर्दोष कसं आहे ह्याच्यासाठी 3 दोषांचं तिथं वर्णन करून सांगतायत. आता त्याच्यामध्ये अतिव्याप्ती दोष येत नाही का? अधर्मद्रव्य हे स्थितीमध्ये सहकारी आहे, अतिव्याप्ती दोष रहित आहे हे लक्षण का? कशामध्ये सुद्धा जात नाही आणि अव्याप्ती दोषाने पण रहित आहे का? कारण अधर्मद्रव्यामध्ये संपूर्ण रूपाने हे लक्षण व्याप्त. आता सांगतायत कुठलं लक्षण केलं तर अतिव्याप्ती दोष येणार. लक्ष काय आहे तुमचं? कसं दिसायचं हे? बहुप्रदेशी केलं. हां बरोबर. द्रव्य सहित केलं, अस्तित्व गुण केलं, सामान्य गुण कुठले, अमूर्तित्व केलं. बरोबर. दिसतंय का? अधर्मद्रव्य हे केलं लक्ष, आणि लक्षण काय केलं? अमूर्तिक हे लक्षण केलं, किंवा असंख्यात प्रदेशी लक्षण केलं, किंवा पुद्गल जड हे लक्षण केलं. तर काय झालं? अतिव्याप्ती दोषाने दूषित आहे हे का? कारण लक्ष असणाऱ्या अधर्मद्रव्यामध्ये आणि अलक्ष असणाऱ्या अन्य 4 द्रव्यामध्ये सुद्धा हे लक्षण जातं. म्हणून अतिव्यापलं हे लक्षण कुठं? अधर्मद्रव्यात पण गेलं, आणि जीव, धर्म, आकाश आणि काल या द्रव्यांमध्ये पण गेलं. म्हणून तिथं ते अतिव्याप्ती दोषाने दूषित झालं. किंवा
उत्पादवे द्रव्यवान केलं तरी सुद्धा सगळ्या द्रव्यांमध्ये ते लक्षण जातं. त्यामुळं त्या लक्षणाने आपल्याला अपेक्षित असलेलं द्रव्य आपण वेगळं जाणू शकत नाही, त्याचं लक्षण, त्याचं ओळख करू शकत नाही. जे कॉमन लक्षण आहे ते अस्तित्व गुणवाला म्हटलं अधर्मद्रव्य. कुठला दोष? अतिव्याप्ती दोष येणार. म्हणून सांगितलं निर्दोष लक्षण कुठलं आहे तर स्थिती हेतुत्व हेच निर्दोष लक्षण आहे. आता सांगा त्याच्यामध्ये असंभव दोष कसा येईल? चेतनत्व. हा, अधर्मद्रव्याला चेतन मानलं. काय काय स्थिती हेतुत्व म्हटलं तर, स्थिती नाही सॉरी गती हेतुत्व म्हटलं तर, म्हणलं तर काय बदललं का काय परत तुमचं अधर्मद्रव्य? अधर्मद्रव्यास चेतन म्हणले तर असंभव दोष येतो. अजून मानलं त्याच्यात क्रियावती शक्ती मानली, त्याच्यात क्रियावती शक्ती मानली तरी सुद्धा असंभव दोष आहे, कारण ते या सगळ्या लक्षणाने रहित आहे. म्हणून समजून घ्या. मानलं तर मूर्तिक मानलं तरी सुद्धा असंभव आहे. बरोबर. म्हणून अधर्मद्रव्याचे स्थिती हेतुत्व हेच एक लक्षण होय. अव्याप्ती दोषाने कसं सहित होईल? अव्याप्ती दोष फक्त जीवांनाच अधर्मद्रव्य मदत करतं असं म्हटलं तर अव्याप्ती दोष येईल, कारण जीव आणि पुद्गल दोघांना पण मदत करणारं ते अधर्मद्रव्य असतं. त्यामुळे असं पण लक्षण नाही. अधर्मद्रव्यास जागा देण्यास कोण निमित्त आहे? अधर्मद्रव्याला कोणी जागा दिली तर आकाशद्रव्य हे निमित्त आहे. अधर्मद्रव्याच्या परिणमण्यास कालद्रव्य निमित्त आहे. अधर्मद्रव्य जीव व पुद्गलास थांबविते असं म्हटलं तर कोणता दोष? असंभव दोष आहे, कारण ते उदासीन निमित्त आहे, थांबवणारं नाही. जीव पुद्गलांना ते थांबवतं असं म्हटलं तर दोषास्पद आहे. निमित्त आहे म्हटलं तर चालतंय. मी ज्ञानानंद स्वरूपी आहे, माझा अधर्मद्रव्याशी कोणताही संबंध नाही असे भेदविज्ञान करून अखंड आत्मस्वरूपाची प्रत्यक्ष प्रामाण्यसहित अनुभूती घेतली तरच अधर्मद्रव्यास जाणले. काल मला एकाने विचारलं असं कसं की मी आत्म्याला जाणलं असं आपण म्हणतो, त्यावेळेस तिथं अधर्मद्रव्य सुद्धा जाणले गेले असं कशावरून? मी कुठं धर्मद्रव्याला जाणलं? मी तर आत्म्याला जाणलं. म्हणजे म्हणूनच सांगितलं ना, माझं स्वरूप ज्याला समजलं, मी कोण आहे, त्याला हे पण समजलं परद्रव्य काय आहे. मग ते सगळे परमायापासून भिन्न आहे ते त्याच्यामध्ये आलं. तेच सांगितलं इथं की अधर्मद्रव्याचा स्वभाव समजला तर आत्म्याची अनुभूती करत असताना त्यामध्येच अधर्मद्रव्य सुद्धा जाणलं गेलं असं म्हणलं, कारण त्याचा स्वभाव भिन्न आहे, माझा स्वभाव भिन्न आहे. माझा स्वभाव मला समजला तर मायापासून ते भिन्न त्याचं त्याच्या लक्षणाने सहित आहे हे जाणलं गेलंच. धर्मद्रव्य धर्म अधर्म आकाशकाल परद्रव्य आहे, त्यांना पररूपाने आणि मी आहे ह्या रूपाने. बरोबर. स्व आणि परभेद विज्ञान म्हणतो ना आपण, स्वपरभेद विज्ञान त्यालाच म्हटलं. मग स्वचं ज्ञान करा, त्याच्यामध्ये पराचं ज्ञान गर्भित होणार. म्हणून जो एकाला जाणतो तो सगळ्याला जाणतो, जो सगळ्याला जाणतो तो एकाला जाणतो असं म्हटलं गेलं. धर्मद्रव्य स्वतंत्र आहेत. अंतर एवढेच आहे की धर्मद्रव्य गतीला निमित्त आहे, अधर्मद्रव्य स्थितीला निमित्त आहे. धर्म अधर्मद्रव्याची ही विशेषता आहे की दोन्ही द्रव्य नित्य अवस्थित अरूपी हलनचलन रहित आहेत. परंतु या चार विशेषतेस धर्म अधर्मद्रव्याचे लक्षण मानले तर अतिव्याप्ती दोष येतो. जे काय तुम्ही सांगितलं ना, रस रूपीय गंध वर्णवाला आहे, कुठला दोष येणार? अतिव्याप्ती दोष येणार, कारण अन्य चारी द्रव्यांमध्ये हे लक्षण जातं. अशा रीतीने धर्म अधर्म द्रव्याप्रमाणेच लोकाकाश व जीवद्रव्य ही असंख्यात प्रदेशी आहेत. त्यामुळे ते जर त्याचं लक्षण केलं तर
पुन्हा अतिव्याप्ती दोषाने दूषित होणार. मग हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? अधर्मद्रव्य त्याच्या त्याच्या अस्तित्वाने नियत आहे, त्याचं कार्य करणारे स्वतंत्र आहे, ते परद्रव्यामध्ये उलाढाल करायला जात नाही. मग तसं मी सुद्धा काय करायला पाहिजे? त्याच्याकडून बोध घ्या. मग सांगतात ना, सगळ्या चेतन द्रव्यांकडनं तुम्हाला बोध मिळतोय की ते स्वतःचं स्वरूप सोडत नाहीत, परामध्ये आसक्त होत नाहीत, त्याच्यामध्ये ममत्व करत नाहीत, एकत्व करत नाहीत, ते आपल्या आपल्या रूपाने राहतात. जसं कमळाला कोणी सांगितलं सुगंध सोड म्हणून, चंदनाला कोणी सांगितलं सुगंधी हो, ते कुठेही पडू देत, कुठेही जाऊ देत, कुठल्याही स्थितीत असू देत, ते सुगंध आपला सोडत नाहीत. मग तसं सांगितलं जीवाने काय करायला पाहिजे? कुठल्याही परिस्थितीत असा तरी पण जानन स्वभाव सोडू नका. स्वभाव सोडायचा नाही. हां, अचेतन द्रव्य अचेतनच राहतात, चेतन होत नाहीत. तसं मी सुद्धा कुठल्याही पर्यायात गेलो तरी सुद्धा माझी चेतनता मला सोडायची नाही. मला चैतन्याला जाणत राहिलं तर सगळी वस्तुव्यवस्था सहज आपल्या ज्ञानामध्ये झळकणार. मला हेच सांगायचं होतं की जसं पाणी आहे, पाणी आता जेव्हा चालतंय त्यावेळेस तिथं मदत करणार धर्मद्रव्य म्हणजे प्रवाह आहे, जेव्हा स्थिर आहे त्यावेळेस स्थिर आहे त्यावेळेस तिथं धर्मद्रव्याचं मदत. पण आता त्यात पण दिसतंय ना, काय म्हणायचं, आपलं वर खाली चाललंय पाण्याचं गमनागमन. जरी तुमचं एका टंकीमध्ये आहे पाणी, तर तिथं नळ खालचं सोडलं समजा तर पाणी वरचं खाली झालेलं दिसतंय की आपल्याला. किंवा त्यातले पण असलेले जाऊ देत, नळ पण चालू केलं नाही, बंद आहे, टाकीमध्ये भरलेलं आहे पाणी, तर त्यात पण जर तुम्ही फोकस मारून बघितलात ना तर त्याच्या परमाणूंचं वरच्या खाली खालच्या वर सगळं गमन चालू असतं. म्हणजे स्थिर पाणी आहे असं म्हटलं तरी सुद्धा तिथं ते आपल्या गतिपूर्वक स्थित झालेलं आहे, असं नाही की फक्त स्थिर. हे एक सांगायचं होतं. म्हणजे मला पाची एकेंद्रियांमध्ये होतं अधर्मद्रव्याचं वापर, हे मला बघायचं होतं. म्हणजे पृथ्वी काही जीवामध्ये पण कसं अधर्मद्रव्याचं कार्य. पृथ्वी काही जीव तर स्थिर आहेत की त्यांच्यामध्ये कुठं काय गमन आहे? हा, म्हणजे परमाणूंच्याच अपेक्षेने तिथे आवागमन काढावं लागणार. किंवा तुम्ही खाणीतनं वर काढला, खाली केला, काय उलाढाल झालं त्याच्यामध्ये, तर त्या अपेक्षेने पण धर्मद्रव्य सहकारी आहेत. पुढं अग्निकायिक जीवांचं समजतंय, ते जे काय त्यांचं फ्लेम वर खाली झालं किंवा आता त्यामध्ये पण बरं. आता तुमचे ट्यूबलाईट आहे ते अग्निकायिक जीव, त्याच्यामध्ये धर्मद्रव्य आहे का अधर्मद्रव्य आहे? त्याचं इलेक्ट्रॉन्स म्हणतो ना आपण, काय ते करंट जे पास व्हायलाय ना प्रत्येक समयाला, मग ते येत आहे तुमच्या स्विच मधून. मग तिथून ते त्या ब्लो होईसपर्यंत, ते काय म्हणायचं, ते ट्यूबलाईट प्रकाशित होईपर्यंत त्याचं गमन चालू आहे प्रत्येक समयाला त्या करंटचं. त्यामुळे त्या गमनामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य. आणि जेव्हा बंद आहे त्यावेळी स्थिर राहण्यामध्ये, त्याची बॅटरी जी आहे वगैरे पॉवर जी आहे ती स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्य मदत करते. अजून वायुकायिक जीवांचं तर समजतंय, जेव्हा वायुकायिक जीव तर चंचल आहेत की हो, मग ते स्थिर कसं म्हणायचं? त्यांना कसं अधर्मद्रव्य मदत करतं? कुठं थांबले? पण आहेच ना, त्याचा स्वभाव आहे, ते मंद गतीने का असे ना चालतं. जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यात भरता ना कशा टायर मध्ये, त्यावेळेस ते स्थिर राहिलं की तिथे जाऊन. त्यामुळं त्याची पण स्थिती आहे. मग जिथं स्थिर राहिलं तिथं अधर्मद्रव्याचं सहकार्य. पुढं पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक. वनस्पती कशासाठी? नाही, आयुकर्माचं म्हणूनच तर सांगितलं ना, शरीराला थांबवायचं कार्य आपलं नाहीये. शरीर इथं थांबावं, शरीर मरू नये, हे कार्य अधर्मद्रव्याचं नाहीये. अधर्मद्रव्य फक्त हलू नाही देणार, हलू नाही देणार म्हणजे स्थिर राहण्यामध्ये मदत करणार एवढंच.
पण ते काय तुमचं काळ वाढवणार नाहीये अधर्मद्रव्य, तुम्ही तसं राहावं. हा मगाशी प्रीतीनंच विचारलं होतं ना हा स्थितीचं. हा सत आणि स्थितीमध्ये त्यांना कन्फ्युजन होत होतं, म्हणून त्यांनी विचारलं की सत राहण्यामध्ये पण मग मदत करतं का अधर्मद्रव्य, तर नाही करत. कारण सत हा जीवाचा किंवा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये कोणाची पराची अपेक्षा नाही. मग असं पाची एकेंद्रियांमध्ये धर्म अधर्मद्रव्याचं सहकार्य आहे. जरी आपल्याला त्यांच्यात हलनचलन दिसत नाही तरी सुद्धा आहे हलनचलन तिथं. म्हणून हे सगळं जेव्हा जिनवाणीला स्वाध्याय केलं किंवा स्वीकारलं त्यावेळी समजणार. आणि त्याचं कार्य त्याच्यामध्ये स्वाधीन आहे, आपण त्याचं कार्य करू शकत नाही किंवा आपलं कार्य ते करू शकत नाही. म्हणून अशी स्वतंत्र वस्तुव्यवस्था समजली तर आपलं आपल्या ज्ञान करण्यामध्ये सुद्धा निराकुलता प्राप्त होते, आपल्याला आपला आनंद भोगता येतो, मी कोणाचं करता नाही ह्याची जाणीव होते. म्हणून जाणार हो जाणार. मी अधर्मद्रव्य नाहीच, अधर्मद्रव्याचे कार्य करणारा मी नाहीच, मी तर जाननहार जीव आहे, शरीरवाला नाही, गमनागमनवाला नाही, स्थितिरक्षणवाला नाहीच. निर्दोष स्वरूपोऽहम्, अमूर्तिक स्वरूपोऽहम्, ज्ञानदर्शन स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहंता.